तुमच्या पुढे नाही मांडतो मांडो कोणा पुढे मला माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं। देवेंद्र फडणवीस साहेबांना तुम्ही सांगा आमचं आरक्षण द्या आणि त्यांना जाहीर सांगितलं तुम्ही नाही दिलं तर तुमचे 113 आमदार पाडल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। मी त्यांनाच प्रश्न विचारला माझी चूक काय आणि तुम्ही आरक्षण देणार नसाल तर माझ्या पुढे पर्याय काय? आरक्षण देणारा केंद्र सत्ता आणि माझा समाज आता ऐकत पण नाही। आरक्षण घेतलं ते आरक्षण सरकारनं दिलं तर समाज ऐकतो नाही तर नाही ऐकत। सातारा संस्थांचं पण आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण तीनही आणलं तिने तर मला टाकून दिली आणि जो कोण एक जण म्हणतो मला आरक्षण नको मला मराठा म्हणून राहायचंय त्या गॅजेटमध्ये त्याचं नाव आहे इंग्रजाने लिहिलेला मी नाही लिहिला। आता काय करतो म्हणून आता करतो काय ते इंग्लिश मध्ये यांच्या म्हणण्यावरती आपलं जीवन नाही चालणार। यांच्या म्हणण्यावरती आपलं जीवन चालणार नाहीये म्हणून आपल्याला आरक्षण पाहिजे आणि त्यांना रात्री मी पुरावे तसे दिले। आणि दुसरा विषय त्यांच्यापाशी मांडला की माझा शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला। शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यायची अर्धवट फिरधवट नाही आणि त्या त्रुट्या ते काय अडी अडचणी ते कोणचं ई पीक पाहणी तलाठी मंडळ अधिकारी हे लपड काय मला सांगू नका म्हणून ते येत आहे 11 वाजता तलाठी उठवतोय 12 वाजता त्याला गावात येतो वाजते 2 तर त्याच्या गोळ्याचा टाइम होतोय ते 5च्या आत घरी जातंय मेला मा शेतकरी ते लपड पाहिजे नाही म्हणून। आणि अरे हा तुम्हाला एक सांगायचं राहिलं मी कृषी मंत्र्यालाच फोन लावला म्हणलं भाऊ मी काय गावात फोन लावत नाही भाऊ पण मग शेतकरी अडचणीत आला आणि खातं नेमकं तुमच्याकडे तेवढे खप पैसे देऊन टाका ते म्हणे सरसकट द्यायचे आणि गेला बोलून आणि माझ्या संग एकदा बोललं की वाजलंच। आता सरसकट म्हणल्यामुळे सरसकटच दे नाही कारण शब्द काय मी दिलेला नाही शब्द दिलाय कृषी मंत्र्यांनी आणि मग सरसकट द्यायचा आता कृषी मंत्र्यांनी नाही तर भाऊ सामना आपल्या संग आहे। आता समजा त्यांना मी 8 दिवस म्हणलं ते 10 दिवस म्हणले आणि समजा ते दिले चांगलाच आहे ना। नाही दिल्यावर मग बघू नाही दिल्यावर ठीक आहे। मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा रात्री फोन लावला होता पण ते कामात होते त्यांनी उचलला नाही परत आला 4-5 मिनिटांनी लगेच आला। त्यांनाही सांगून टाकलं उद्याच्या कॅबिनेट मध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी काढायचा कारण बांधावर मी गेलो माय बापा इतकी बेकार परिस्थिती आहे। अरे बाप त्या बोत आणि वाईच्या परभणी जिल्ह्यातल्या आम्ही एका गावात गेलो ऊन लागायला लागलं का आणि आपल्याला काहीच लागत नाही म्हणून ते कतरले आपल्याला उन्हाळा लागाना पाऊस लागाना ते मध्ये हे नेमके कशाचे पोलादाचे तयार झालेले आहेत का काय मराठ्याचे पोट्टे लय व्यापार येत नाही। रात्री भाई बी म्हणले किधर भी जाओ लय मोठे लोक दिखते कवा भी जाओ म्हणले नुसती गर्दीच गर्दी। मेरे आयुष्य में 44 वर्ष में मैंने पहिलाच देखा बहिणींना शेण आणल्या तर रात्री 3 घंटे आणि चांगला माणूस आहे ते मला मी सर्वच करतो त्यांना गेल्यावर आणि करू शकतो ते माझ्यासारखंच आहे ते बी कसा कच बोलू मीडिया बघत नाही भाषणात काय ठोकीन त्याचा भरोसाच नाही अर्थच पाहिजे ते त्याशिवाय सरळ नाही होत। त्या वाईला आपले करायचे पण अर्ज एक द्या ना अर्ज तुम्ही इतके दिले
करायचे पण तुम्ही अर्जाचे केलेले मग डोकंच बंद पडले. नुसते अर्जाचीच लाईन आहे सध्या अंतरवाली. भयानक अर्ज आलेत. काय नाव द्या राव तुम्हाला राजकारणाचं द्या का. तेव्हा आपण ओळखून तिथून पुढे करू. आणि 29 थांब ना थोडं दिल्यावर दिसन ना कोणाला द्यायचंय काय करायचं लेखी द्यायचं ना ते इकडे कोपराला तर ठेवा. कोण देतो आता हा सांग. नाही हो दे हो हा मोठे सांग हो जे आपण निर्णय घ्यायचा ठरायला पाडायचे का उभा करायचे त्यावरती देवेंद्र फडणवीसांनी अंदाजा घेतला. मराठी नेमके काय करणार आहेत. आता गेम सांगतोय दोघांच्या मध्ये कसा आहे. आपण जर उभा करायचं म्हणलं भाजप खुश होते बघा का आयडिया यांची. ते म्हणतात आपल्या बरोबर मधून निवडून येते आणि आपण उभा नाही करायचं म्हणलं की महाविकास आघाडी टेन्शन येतं आपले पुरे पुढे ते काय. बघा यांचा कार्यक्रम पुरा या दोन्हीच्या धुऱ्या मराठ्याच्या जवळ आहे. कोणाच्या ठिकाणा यांचा असा डाव होता. 29 तारखेला आपण काय निर्णय घेतो त्याच्यावरती रणनीती आखायची. आणि त्यांनी 29ला आपला निर्णय होण्याच्या ऐवजी त्यांनी डिसेंबर मध्ये निवडणुका टाकल्या. त्यांनी डिसेंबर मध्ये टाकल्या. फडणवीस साहेब गेले दिल्लीला. काय करायला गेले ते मला नाही माहित. ते तिकडे होते तेवढ्यात मी इकडे मला 29 तारीख आमची रद्द पुढे ढकलली. त्याला गेमच कळालं नाही मराठ्याचं आलं माघारी काय करी. दिल्ली राहिली सगळं झालं. यांना वेळेवर काय हातोडा मारायचा ना ते योग्य दिशेने मारा. तुम्हाला माहिती आहे ना 1 वर्ष झालं मी फक्त तुमच्यासाठी काम करतोय. एकही निर्णय चुकून दिलेला नाही. पुढचाही चुकून देणार नाही. वगैरे पण धरा तुम्ही. आपण काय डाव टाकणार आहेत काही कळू द्यायचं नाही. दोघांचे बी गणित चुकले पाहिजे. ती वेळ आली तर मिळत नाही लागला पाहिजे. आपण काय करतो सगळ्यांची इच्छा जी असेल ती बैठक घेऊन आपण ठरवू. काल मी बोथ आणि वाईच्या परभणी जिल्ह्यातल्या गावात होतो. काही आमदाराची त्यांनी त्याच्या भाषणातून विचारलेले त्याला उत्तर जरा समोरच देतो. इकडून देऊन उपयोगच नाही. कारण त्याच्या मनातलं आम्ही सगळं सोडलो की जरा जाऊ द्या चूक ही प्रत्येकाची होती. पण ते देवेंद्र फडणवीसांची भाषा बोलायला लागला. माघारी आल्या त्याची स्वतःच्या भाषा बोलत होता त्यावेळेस त्यांच्याविषयी आमच्या मनात माया येत होती. पण ते आता मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागले. माय बाप तुम्हाला सांगतो या असल्या अवलादींनी मराठा एक येऊ दिला. मराठ्यात जे पसरलेला अवलाद येत नाही ज्यांना आरक्षणाची गरज नाही त्यांनीच आतापर्यंत मराठा एक येऊ दिले आहे. हे आपल्या बेरचे धरूच नका. कारण हे जर अशा कार्य करत असले तिकडूनच बोलत असले प्रश्न सरकारचा आहे. आरक्षण देण्याच्या हातात सरकारच्या. सध्या राज्यकर्ती जमात म्हणून सरकार भाजपा सरकारचं नेतृत्व करत आहे. विधानसभा अस्तित्वात असताना मुख्यमंत्र्यांचं काम आहे जनतेचे प्रश्न जाणून घेणं. पण तुम्ही जर मंत्रिमंडळाला उपमुख्यमंत्री काम करून देणार नसाल तर बाकीच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी काम करायचं कसं. देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना दिलेले शब्द पूर्ण केले पाहिजे. सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश मी नाही काढला. सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना मी नाही काढली. 2012च्या कायद्यात दुरुस्ती करायचं ठरवलं तुम्ही. राज्यपालांच्या सह्या आणल्यात तुम्ही. विशेष अधिवेशन बोलून ठराव केलाय तुम्ही. हा कधी मागवण्याचं कामही तुम्हीच केलं. आणि आता सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करण्याऐवजी तुम्ही आमच्याच मराठ्यांचे आमदार आमच्याच विरोधात घालायला लागले. यांनी किती विरोध केला तरी माझा गोरगरीब मराठा मागे सरकणार नाही. आपले लेकर अधिकारी झालेले राजकारणाचं जास्त येड लागू देऊ नका. आपलं स्वप्न आहे जास्तीचा आनंद तुमचे लेकर अधिकारी झाल्यावर तुम्ही आनंद व्यक्त करा.
तुम्हाला अशा खोड्या लागल्या, निवडून आणायला तुम्ही, डीजे लावायला तुम्ही, त्याला करतो माझं. या मराठ्यांनी आनंद कोणता व्यक्त करा माहितीये का? तुमचं लेवटी परीक्षा देण्यासाठी गेलं, तिकडे ते अधिकारी बनलंय. मराठ्यांचा पोरगा अधिकारी बनला आणि गावात वार्ता पसरली. गावातले लोक त्याच्या आमदाराची त्यांनी त्याच्या भाषणातून विचारले, त्याला उत्तर जरा समोरच देतो, इकडून देऊन उपयोगच नाही. कारण त्याच्या मनातलं आम्ही सगळं सोडलो की जरा जाऊ द्या, चूक ही प्रत्येकाची होती. पण ते देवेंद्र फडणवीसांची भाषा बोलायला लागला. माघारी आल्या, त्याची स्वतःच्या भाषा बोलत होता. त्यावेळेस त्यांच्याविषयी आमच्या मनात माया येत होती. पण ते आता मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागले. मायबाप तुम्हाला सांगतो, या असल्या अवलादींनी मराठा एक येऊ दिला नाही. मराठ्यात जे पसरलेला अवलाद येत नाही, ज्यांना आरक्षणाची गरज नाही, त्यांनीच आतापर्यंत मराठा एक येऊ दिलेला नाही. हे आपल्या बेरचे धरूच नका. कारण हे जर अशा कार्य करत असले, तिकडूनच बोलत असले, प्रश्न सरकारचा आहे. आरक्षण देण्याच्या हातात सरकारच्या. सध्या राज्यकर्ते जमात म्हणून सरकार भाजपा सरकारचं नेतृत्व करत आहे. विधानसभा अस्तित्वात असताना मुख्यमंत्र्यांचं काम आहे जनतेचे प्रश्न जाणून घेणं. पण तुम्ही जर मंत्रिमंडळाला उपमुख्यमंत्री काम करून देणार नसाल, तर बाकीच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी काम करायचं कसं? देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना दिलेले शब्द पूर्ण केले पाहिजे. सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश मी नाही काढला, सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना मी नाही काढली. 2012च्या कायद्यात दुरुस्ती करायचं ठरवलं तुम्ही, राज्यपालांच्या सह्या आणल्या तुम्ही, विशेष अधिवेशन बोलून ठराव केलाय तुम्ही. हा कधी मागवण्याचं कामही तुम्हीच केलं. आणि आता सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करण्याऐवजी तुम्ही आमच्याच मराठ्यांचे आमदार आमच्याच विरोधात घालायला लागले. यांनी किती विरोध केला तरी माझा गोरगरीब मराठा मागे सरकणार नाही. यावर या महाराष्ट्रातल्या राज्याची दिशा ठरणार आहे. कारण आपण एकटेच 50-55% आहेत. कोणाला किती वळवळ करू द्या, कितीही छगन भुजबळनी ताकद लावली तरी त्याचा कार्यक्रम होणार म्हणजे होणार. ते तर बोलतच नाही. आता गप बसला असा गप, त्याला वाटलं गप बस निवडून येईल का, तरी पण नाही. तिथं सगळ्या पक्षातले मराठी एक झाले. ते म्हणते जर आता एवढ्या वेळेस एक जण याला घालवायचं. रात्री सुद्धा त्यांचे माझे आमदार आले होते. काय नाव होतं का नव्हतेच, नाव लय चित्रकरा तिकडे. ते मग ते सुद्धा खूप लावून धरलं होतं रात्री. त्यांनी फक्त मराठा आरक्षणाला विरोध केला आणि मराठ्यांना आरक्षण मिळू दिलं. माझा एकच सवाल आहे तुम्हाला या भोंगडी बैठकीच्या निमित्त, ज्यांनी ज्यांनी आरक्षण घेतले आणि त्यांचा समाज आणि त्यांचे लेकरं मोठे झाले, त्यावेळेस मराठ्यांचा कधीच पोट दुखलं नाही. ज्यावेळेस त्यांना मराठ्यांनी निवडून दिलं त्यावेळेस त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकायला मराठा होता आणि नाचायला सुद्धा मराठा होता. आमचा कधीच तुमच्याविषयी पोट दुखलं नाही. तुमची जात आणि तुमच्या जातीचे लेकर अधिकारी बनले. तुम्ही तुमच्या जातीला आरक्षण दिलं त्यावेळेस आमच्या डोळ्याला आम्ही ते बघितलं. आम्ही कधीच तुम्हाला दिलेल्या आरक्षणाला विरोध नाही केला. तुम्ही कुठलंही आंदोलन न करता आरक्षण घेतलं, कोणती समिती नसताना आरक्षण घेतलं आणि नोकऱ्यात गेला. आमच्या मराठ्यांना कधीच वाईट वाटलं नाही. मराठी 42 वर्षापासून रस्त्यावरती आम्ही आमचा संघर्ष करून आरक्षण मागतोय. आमच्या लेकरांचे बलिदान गेले. करोडोच्या संख्येने मराठा रस्त्यावरती. त्याचबरोबर आमच्या हक्काचा
काही आरक्षण आहे तरी तुम्ही मिळू देत नाही. तुमचं पोट दुखण्याचं कारण काय? आम्ही तुमचं आरक्षण मागतच नाहीये. तुम्हाला आता आरक्षण मिळालं 90 आणि 1967ला. तेही आमच्या डोळ्यात एकटा आमच्याच लोकांनी दिले. आमचा 1884 पासूनचा आहे. तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध करणारे कोण? का तुम्हाला आमचे लेकर मोठे होऊ देऊ वाटत नाहीये? हा संघर्ष गोरगरीब मराठ्यांच्या लेकरासाठी तेव्हा आपण ओळखून तिथून पुढे करू. आणि 29 थांब ना थोडं, दिल्यावर दिसन ना कोणाला द्यायचं, काय करायचं, हे द्यायचं नाही ते इकडे कोपराला तर ठेवा. कोण देतो आता? हा सांग. नाही हो देऊ हा मोठे सांग जाऊ. जेव सातारा संस्थांचा पण आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचा पण तीनही आणलं. तिने तर मराठा बनवून दिली. आणि जो कोण एक जण म्हणतो मला आरक्षण नको, मला मराठा म्हणून राहायचंय, त्या गॅजेटमध्ये त्याचं नाव आहे. इंग्रजांनी लिहिलेला, मी नाही लिहिला. आता काय करतो म्हणून? आता करतो काय ते इंग्लिश मध्ये. सातारा संस्थांचा पण आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचा पण तीनही आणलं. तिने तर मराठा बनवून दिली. आणि जो कोण एक जण म्हणतो मला आरक्षण नको, मला मराठा म्हणून राहायचंय, त्या गॅजेटमध्ये त्याचं नाव आहे. इंग्रजांनी लिहिलेला, मी नाही लिहिला. आता काय करतो म्हणून? आता करतो काय ते इंग्लिश मध्ये. आता समजा त्यांना मी 8 दिवस म्हणलं, ते 10 दिवस म्हणले, आणि समजा ते दिले, चांगलाच आहे ना. नाही दिल्यावर मग बघू बा. नाही दिल्यावर ठीक आहे. मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा रात्री फोन लावला होता, पण ते कामात होते, त्यांनी उचलला नाही. परत आला 4-5 मिनिटांनी लगेच आला. त्यांनाही सांगून टाकलं उद्याच्या कॅबिनेट मध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी काढायचा, कारण बांधावर मी गेलो. माय बापा इतकी बेकार परिस्थिती आहे. अरे बाप, त्या बोत आणि वाईच्या परभणी जिल्ह्यातल्या आम्ही एका गावात गेलो. ऊन लागायला लागलं का? आणि आपल्याला काहीच लागत नाही म्हणून ते कतरले. आपल्याला उन्हाळा लागाना, पाऊस लागाना. ते मध्ये हे नेमके कशाचे पोलादाचे तयार झालेले आहेत का काय? मराठ्याचे पोट्टे लय व्यापार आहेत नाही. रात्री भाई बी म्हणले किधर बी जाओ, लय मोठे लोक दिखते बाबा. कवा बी जाओ म्हणले, नुसती गर्दीच गर्दी. मेरे आयुष्य में 44 वर्ष में मैंने पहिलाच देखा. बहिणींना शेण आणल्यात रात्री 3 घंटे. आणि चांगला माणूस आहे, तेव्हा मला मी सरळच करतो त्यांना गेल्यावर, आणि करू शकतो. ते माझ्यासारखंच आहे. ते बी कसा कच बोलत बाबा, मीडिया बघत नाही, भाषण तर काय ठोकीन त्याचा भरोसाच नाही. अर्थच पाहिजे त्या त्याशिवाय सरळ नाही होत. त्या वाईला आपले करायचे, पण अर्ज एक द्या ना. अर्ज तुम्ही इतके दिले. आपले करायचे पण तुम्ही अर्ज इतके दिले, मग डोकंच बंद पडले. नुसते अर्जाचीच लाईन आहे सध्या अंतरवाली. भयानक अर्ज आलेत. काय नाव द्या राव तुम्हाला राजकारणाचं द्या का? यांच्या म्हणण्यावरती आपलं जीवन नाही चालणार. यांच्या म्हणण्यावरती आपलं जीवन चालणार नाहीये, म्हणून आपल्याला आरक्षण पाहिजे. आणि त्यांना रात्री मी पुरावे तसे दिले. आणि दुसरा विषय त्यांच्या कशी मांडला की माझा शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला. शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यायची, अर्धवट फिरधवट नाही. आणि त्या त्रुट्या, ते काय आडी अडचणी, ते कोणचं ई पीक पाहणी, तलाठी,
मंडळात अधिकारी हे लपडं काय मला सांगू नका म्हणून ते येत आहे 11 वाजता, तलाठी उठवतोय 12 वाजता, त्याला गावात येतो वाजते 2, तर त्याच्या गोळ्याचा टाइम होतोय, ते 5च्या आत घरी जात आहे, मेला मा शेतकरी. ते लपडं पाहिजे नाही म्हणा. आणि अरे हा तुम्हाला एक सांगत राहिलं ना, कृषी मंत्र्यालाच फोन लावा. म्हणलं भाऊ मी काय गावात फोन लावत नाही भाऊ, पण मग शेतकरी अडचणीत आला आणि खातं नेमकं तुमच्याकडे, तेवढे खप पैसे देऊन टाका. ते म्हणे सरसकट द्यायचे आणि गेला बोलून, आणि माझ्या संग एकदा बोललं की वाजलंच. आता सरसकट म्हणल्यामुळं सरसकटच दे नाही, कारण शब्द काय मी दिलेला नाही, शब्द दिलाय कृषी मंत्र्यांनी, आणि मग सरसकट द्यायचं आता कृषी मंत्र्यांनी, नाही तर भाऊ सामना आपल्या संग आहे. तुमच्या पुढं नाही मांडतो, मांडू कोणा पुढं. मला माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं. देवेंद्र फडणवीस साहेबांना तुम्ही सांगा आमचं आरक्षण द्या, आणि त्यांना जाहीर सांगितलं तुम्ही नाही दिलं तर तुमचे 113 आमदार पाडल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मी त्यांनाच प्रश्न विचारला, माझी चूक काय, आणि तुम्ही आरक्षण देणार नसाल तर माझ्या पुढे पर्याय काय. आरक्षण देणारा केंद्र सत्ता आणि माझा समाज आता ऐकत पण नाही. आरक्षण घेतलं ते आरक्षण सरकारनं दिलं तर समाज ऐकतो, नाही तर नाही ऐकत. म्हणले याला ओळखीनं कठीणच यावं. मी त्यांना साधं सांगितलं, माझ्या जातीच्या आणि माझ्या जातीच्या लेकरातल्या डोळ्यातले मी अश्रू नाही बघू शकत. माझ्या समाजानं वेळोवेळी योगदान दिलं. मायबापासह मराठा समाज लेकरं बाळ घेऊन रस्त्यावर, त्यांचं योगदान मी जिवंत आहे तोपर्यंत व्हायला नाही जाऊ द्या.